नमस्कार. मी वैद्य उन्मेष डालके, डालके आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, गाडगेनगर, अमरावती. तर मित्रांनो, आता हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे. वातावरणामध्ये थंडावा आलेला आहे. तर हा जो हिवाळा आहे, आता शरद ऋतूची एक सुरुवात म्हणूया. तर आपण ह्या शरद ऋतूबद्दल आज डिस्कस करूया की शरद ऋतूची दिनचर्या, इव्हन ऋतुचर्या कशी असायला पाहिजे ह्या संदर्भात आपण आज बोलूया. तर शरद हा ऋतू अश्विन व कार्तिक या 2 महिन्यांमध्ये वर्षा ऋतूनंतर म्हणजेच पावसाळ्यानंतर येणारा ऋतू आहे. आता शरद ऋतूमध्ये संततधार पाऊस, कोमट वातावरण ही स्थिती बदलत जाते. हळूहळू उष्णता वाढत जाते व शीतता कमी होते. आता शरद ऋतूमध्ये दिवसभर संतप्त सूर्यकिरण व रात्री शीत चंद्रकिरण अशी स्थिती आलेली असते. त्यामुळे मनुष्याच्या शरीरामध्ये पित्त प्रकोपित होते. त्यामुळं ह्या ऋतूमध्ये प्रकोपित झालेलं पित्ताचे शमन करण्याची आपल्याला उपाययोजना करावी लागते. आता त्याकरिता कटू औषधांनी सिद्ध केलेलं तूप आपण ते पाजून जुलाब करवतो, ज्याला आपण विरेचन म्हणतो. सोबतच हे तूप आपण पेशंटला देऊन रक्तमोक्षण करतो, ज्याला आपण रक्त काढणं म्हणतात. तर ह्या योजना केलेल्या जातात, पण ह्या सर्व योजनांबद्दल वैद्यांचा सल्ला घेतल्यानंतरच त्या करायला पाहिजे. ठीक आहे. आता अश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील दशमी म्हणजे दसरा हा शरद ऋतूच्या प्रारंभीचा काळ होय. आता शरद ऋतूच्या प्रारंभीतला सर्वात मोठा सण म्हणजे दसरा. आता दसऱ्याच्या वेळी आपट्याची पाने लुटली जातात, बरोबर. आपटा हा कडू व तुरट रसाचा असल्यामुळे शरीराला हलकेपणा आणून पित्ताला कमी करणारा आहे. म्हणजे आपटा हा पित्त शामकही आपण म्हणू शकतो, बरोबर. त्यानंतर अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, बरोबर, हा उत्साहात आपण साजरा करतो. आता यावेळी प्रकाशामध्ये आटीव दूध किंवा मसाल्याचं दूध उत्साहानं आपण सेवन करतो, बरोबर. आता ह्यामध्ये स्पेशली आपण गाईच्या दुधाबद्दलच बोलूया की गाईचं दूध हे गोड, थंड, सर्व शरीराला पोषण देणारं, शक्तिदायक, वात व पित्ताला शमन करणार आहे. अशा प्रकारे शरीरातील हे जे उत्सव असतात, हे सण असतात, हे सुद्धा पित्ताला कमी करणारेच असतात. म्हणून आपल्या ज्या रुटीन सण वगैरे असतात ना, हे प्रत्येक ऋतूमध्ये आपण त्या सणांचा आहार फिक्स केलेला असतो आणि त्या आपल्या ऋतूमध्ये होणाऱ्या पित्तवर्धन, आता जसं शरद ऋतूमध्ये होत आहे, तर त्या पित्ताला शमन करणाऱ्या गोष्टींचंच आपण सोल्युशन त्या ऋतूंमध्ये आपल्या उत्साहामध्ये जो आपण उत्सव करतो त्याच्यामध्ये आपण त्याचं सोल्युशन काढलेलं असतं. ठीक आहे. आता ह्या शरद ऋतूमध्ये आपण काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. जसं आयुर्वेदामध्ये ज्या गोष्टी करायला पाहिजे त्याला पथ्य म्हणतात आणि ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे त्याला अपथ्य म्हणतात. आता पथ्यामध्ये म्हणजे काय करायला पाहिजे, त्यामध्ये आहार कुठला घ्या आपण, ठीक आहे. तर त्या संदर्भात आपण बोलूया. शरद ऋतूमध्ये भूक चांगली लागते, बरोबर आहे. आता भूक चांगली लागल्यावर आपण मधुर रसाचा म्हणजे गोड आहार घ्यायला पाहिजे. हलका म्हणजे लघु, जो पचायला हलका असला तो घ्यायला पाहिजे. शीत, किंचित कडू अशा प्रकारचा पित्ताला शमन करणारा आहार योग्य मात्रेत आपण घ्यायला पाहिजे, बरोबर. आता दुग्धजन्य पदार्थ कुठले घ्यायला पाहिजे, तर दूध, तूप, लोणी यासारखे पित्त शमन करणारे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे, बरोबर. आता धान्य, कुठले धान्य वापरायला पाहिजे, तर गहू, ज्वारी, सातू, तांदूळ ह्या प्रकारचे धान्य आपण धान्यामध्ये वापरायला पाहिजे, बरोबर. आता द्विदल धान्यामध्ये मूग, उडीद आणि ह्या मूग उडीद घेत असताना ह्याचं एक आपण जे काही बनवूया भाजी, तर त्यामध्ये हिंग, मिरे, जिरे ह्याची फोडणी देऊन आपण त्याला आयुर्वेदामध्ये त्याला यूष, सूप किंवा वरण म्हणतात की साधं आपल्याला वरण बनवायचं आहे, तर मुगाचं वरण किंवा उडीदाचं वरण जर बनवायचं असेल तर त्याला धने, जिरे, तुपाची फोडणी जर दिली तर ते अत्यंत उपयोगी ठरेल, बरोबर. आता आपण फळभाज्यांबद्दल बोलूया की कुठल्या फळभाज्या आपण वापरायला पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचं पडवळ, घोसावळे, कोबी, फ्लावर, आवळ्याची चटणी, मोरावळा हे पदार्थ. आता कसं आहे की नॅचरलीच हे पदार्थ ह्या काळात येत असतात आणि हे सर्वच्या सर्व पित्त शमनाचे आहे. म्हणजे नेचरनी आपलं पित्त वाढवलं, पण ते शमन करण्यासाठी सुद्धा योजना आखून दिलेली आहे की कुठल्या काळामध्ये कुठलं आपण पदार्थ खाल्ले तर आपल्या पित्ताचं शमन होईल. तर त्यातलाच हा प्रकार.
बरोबर. आता फळभाज्या झालेल्या आहेत, आपण पालेभाज्यांबद्दल बोलूया की तांदूळ जिरा ही अत्यंत पित्तशामक आहे. शेवगा ह्या पालेभाज्यांचा आपण वापर करायला पाहिजे. आता फलाहार कुठला घ्यायला पाहिजे, फळं कुठली वापरायला पाहिजे, तर त्यामध्ये सर्वात चांगलं म्हणजे डाळिंब, काळा मनुका, कोहळा पाक, पेठा, नारळ, आवळा, अंजीर ही फळं आपण वापरायला पाहिजे. बरोबर. आता मांसाहारही करणं काही चुकीचा नाही आहे, पण मांसाहारामध्ये फक्त आपल्याला मांसाचा रस ज्याला आपण सूप म्हणतो ते घेणं योग्य आहे. मग त्यामध्ये कोंबडीचं सूप, जसं कोंबड्याचं सूप घेणं ठीक आहे. आता बोकुळच्या पायाचं सूप म्हणजे ज्याला आपण खूर म्हणतो, तर त्या खुराचं सूप घेणं म्हणजे कुठल्याही मांस म्हणजे कोंबडी म्हणा किंवा बोकुळ म्हणा यांचं सूप आपण ह्या काळात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आता जलपान म्हणजे आपण पाणी कशा प्रकारे प्यायला पाहिजे, कारण पाणी सुद्धा पचवायला अग्नी लागत असते. ठीक आहे. तर आपण शक्य झालं तर उकळून गार केलेलंच पाणी वापरावं. सोबतच मनुक्याचं पाणी म्हटलेलं आहे की आता मनुक्याचं पाणी याची एक विधी सांगतोय की 10-12 काळे मनुके पण ती बीज असलेले. ठीक आहे. 1-1.5 ग्लास गरम पाण्यामध्ये ठेवायचे, भिजवत ठेवायचे. मग पाणी थंड झाल्यानंतर मनुके फुगतात, त्यांना स्मॅश करायचं, त्याच्यामधनं पूर्णतः त्या मनुक्याचा अर्क निघून जातो. मग पाणी गाळून घ्यायचं आणि गाळलेलं पाणी हे मनुक्याचं पाणी म्हणून आपण वापरू शकतो. आता ह्यामध्ये मनुका हा पित्तही कमी करतो, सोबत शरीरामध्ये असलेल्या विकृत पित्ताचं रेचन करतो, म्हणजे शरीराच्या बाहेरही काढतो. म्हणजे हे एक प्रकारचं सॉफ्ट लॅक्झेटिव्ह म्हणून काम करतं, एक सौम्य विरेचक म्हणूया. तर हे ह्या काळात घेतलेलं अत्यंत उपयोगी. सोबतच नारळाचं पाणी आणि साडीच्या लाह्या म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस जे आपण लाह्या वापरत असतो ना, त्या लाह्यांनी सिद्ध केलेलं पाणी सुद्धा आपली तहान भागवते. कारण दुपारच्या वेळेला उष्णता खूप असते, खूप पाणी पिण्याची इच्छा होते, पण आपण जर साडीच्या लाह्यांनी सिद्ध केलेलं पाणी जर घेतलं तर आपल्या म्हणजे तहाने शमन होईल, प्लस आपल्याला वाढलेलं पित्तही तिथं कमी होऊन जाईल. लिंबू सरबत आपण घेऊ शकतो. आता लिंबू सरबत घेत असताना खडी साखरेचा वापर हा अत्यंत उपयोगी. खडी साखर किंवा घेऊन बनवलेलं लिंबू सरबत हे चांगलं राहील. सोबतच ह्या काळामध्ये आवळे खूप असतात, आवळ्याचा रस, कोकम यांचा वापर आपण करू शकतो. आता हे करत असताना आपण जेवणाच्या वेळाही फिक्स करणं गरजेचे आहे. तर कुठल्या वेळेला जेवायला पाहिजे, तर सकाळी आपण 10 ते 12 हा काळ जेवणाचा फिक्स केलेला बेटर राहील. कारण ह्या काळामध्ये अग्नी प्रदीप्त झालेली असते आणि त्या काळात आपण एखादा होम करतो, त्यामध्ये आहुती टाकल्या जाते, तसंच होम हा म्हणजे पेटलेला असतो. तशीच आपली पाचक अग्नी ही 10 ते 2च्या काळात चांगली पेटलेली असते. त्याच काळात आहुती देणं म्हणजे जेवण करणं आपण अपेक्षित आहे. सोबतच सायंकाळचं जेवण हे 5 ते 7च्या दरम्यान व्हायला पाहिजे. म्हणजे सूर्य मावळण्याच्या आधी आपण जेवण करायला पाहिजे, की सूर्य मावळतोय त्या जसा जसा सूर्य मावळतो तशी तशी आपली जठराग्नी पाचन अग्नी मंदावत असते. त्यामुळे आपण ह्या काळात जेवलं तर आपल्या अन्नाचं पचन चांगलं होईल आणि पुढच्या गोष्टींसाठी आपल्याला फायदाच होतो. आता पथ्यकर विहार म्हणजे आपण काय काय करायला पाहिजे, म्हणजे एक प्रकारची दिनचर्या म्हणूया की शरद ऋतूमध्ये चंदन, वाळा, कापूर ह्या सुगंधी द्रव्य जे आहेत, ऍक्च्युली सुगंधी द्रव्य हे पित्ताला कमी करणारं आणि मनाला शांतता पोहोचवणारं असतं. त्यामुळे आपण ह्या चंदन, वाळा, कापूर ह्यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. सोबतच सायंकाळी एक शुभ्र चांदण्यांमध्ये बसायला पाहिजे, म्हणजे अंगणात बसा किंवा तुमच्या टेरेसवरती बसा, तर आपण ज्या चांदण्यांचा आनंद ह्या काळात आपण घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण अपत्यकर म्हणजे काय करू नये. आता त्यामध्ये अपत्यकर आहार कुठला आहे, तर सर्वात महत्वाचं तिखट, आंबट, खारट ह्या पदार्थांचं सेवन आपण टाळावं. बरोबर आहे. हे सर्व पित्तवर्धनार्थ आहे, पित्त वाढवणार आहे, म्हणून हे पदार्थ आपण घेऊच नाही. तसंच चमचमीत मसालेदार पदार्थ म्हणजे नॉनव्हेज तुम्हाला खायला सांगितलंय, फक्त त्यामधला ज्या आपण सूप म्हणूया तेच घ्यायचं. मसालेदार नॉनव्हेज आपण खाऊ नये. सोबतच वरून मीठ लावलेले पदार्थ जे असतात, खारवलेले ज्याला म्हणतो, ते टाळायला पाहिजे. मिठाचं प्रमाणही जेवणात घेत असताना चवीपुरतंच घ्यायला पाहिजे, जास्त प्रमाणात नसावं. तसंच दही वापरू नये. दही ऍक्च्युली गुणांनी उष्ण असतं. बरेच जणांना वाटतं की दही स्पर्शाने थंड आहे किंवा थंड असतं, तर ऍक्च्युली दही गुणांनी उष्ण असतं आणि ते पित्त वाढवणार आहे. म्हणून ह्या पित्तवर्धक काळात ते दही तर टाळायलाच पाहिजे.
आंबवलेले पदार्थ म्हणजे फर्मंटेड, ज्याच्यावरनं रात्र ओलांडून गेली त्या आंबवलेल्या गोष्टी कुठल्याच खाऊ नये, बरोबर. आणि सर्वात महत्वाचं की अतिमात्रेत जेवण करू नये, कारण ह्या थंडीच्या काळामध्ये अग्नी प्रज्वलित झालेली असते, भूक चांगली लागते, पण आपल्याला पचल तेवढंच खायला पाहिजे. आपल्या शरीराच्या म्हणजे पाचन शक्तीच्या पलीकडे जास्त आपण खाऊ नये, बरोबर. कारण जशी आपण होमामध्ये आहुती टाकतो, अल्प प्रमाणात टाकलेली आहुती आणखी अग्नी प्रज्वलित करून चांगलं कार्य करतं, पण जर जास्त प्रमाणात आहुती टाकली तर अग्नी विझून जातो. सेम आपल्या बॉडीमध्ये तसंच होतं. म्हणून अतिमात्रेत जेवण करू नये. सोबतच कोल्ड ड्रिंक्स म्हणजे जे पदार्थ स्पर्शाला थंड आहेत ते कधीच घेऊ नये. ऍक्च्युली ते गुणांनी उष्ण असतात, म्हणून ते टाळायला पाहिजे. तर कोल्ड ड्रिंक्स पण आणि बाकी इतर जे ड्रिंक्स आहेत ते टाळायला पाहिजे. ठीक आहे. आता अपत्यकर विहार म्हणजे आपण काय करू नये, म्हणजे ह्या दिनचर्या कशी असायला पाहिजे ह्या शरद ऋतूमधली. तर सर्वात महत्वाचं, दुपारी जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. हे सर्वात महत्वाचं आहे. कारण तुम्हाला झोपायचंही असलं, जेवण झाल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटाची वामकुक्षी, ज्याला आपण लेफ्ट लॅटरल साईडला झोपणं म्हणतो, हे फक्त 3 ते 4 मिनिटाचंच असायला पाहिजे. त्याच्यावरती आपण झोपू नये. कारण दुपारी जर तुम्ही जेवण केलात आणि झोपलात तर तुमचं पित्त आणखी वाढतं. विकृत पित्तामुळं आपल्या अन्नाचं पूर्णतः पचन होत नाही, अपक्व अन्नरस शरीरात तयार होतो आणि मग ऍसिडिटी वाढणं सुरू होतं. सोबतच रात्रीचं जागरण करू नये. आता रात्रीचा 10 ते 2चा हा काळ पित्तवर्धनाचा असतो आणि नेमकं त्या काळात जर जागरण झालं तर शरीरात विकृत पित्त आणखी वाढतं. त्यामुळं रात्री 10 ते 2ची झोप अत्यंत आवश्यक आहे. म्हणून रात्रीला आपण जागरण करू नये आणि स्पेशली शरद ऋतूमध्ये तरी रात्रीचं जागरण टाळावं. आणि दुपारच्या कडक उन्हात फिरू नये. म्हणजे बरेच जण बाकी काही कामं असतील तर ठीक आहेत, पण अननेसेसरी दुपारच्या कडक उन्हात फिरू नये. किंवा फिरायचे असल्यास मग आपण डोक्यावरती टोपी, स्कार्फ किंवा व्हॉटेवर बाकी गोष्टीचा वापर करू शकतो, पण अननेसेसरी आपण उन्हाचं सेवन त्या काळात करायला नाही पाहिजे. कारण ह्या काळात जर आपण फिरलोय तर त्या उष्णाचा दाहही आपल्या शरीरात पोहोचतो. आता एक लक्षात घ्या की प्रत्येक ऋतूमध्ये एक एक प्रकोप काळ असतो. तर जसा आता शरद ऋतू हा पित्त प्रकोपाचा काळ आहे. आता ह्या काळात वाढलेलं पित्त हे संपूर्ण शरीराला त्रासदायक असतं. मग त्याच्यासाठी सुद्धा पंचकर्मामध्ये उपाययोजना केलेली आहे, ज्याला आपण आधीच सांगितलेलं विरेचन आणि रक्तमोक्षण. म्हणजे ह्या काळात विकृत पित्त वाढल्यामुळं अंगावर पित्त उठणं, गाद्या येणं, शीतपित्त ज्याला म्हणतो, अशी लक्षणं बऱ्याच जणांना दिसतात. तर अशा वेळेला आपण त्या पित्ताचं शमन करण्यासाठी विरेचन नावाचं एक पंचकर्मातलं करायला पाहिजे. सोबतच आपण रक्तमोक्षण सुद्धा करू शकतो. आता विरेचन हे आजार झालेल्यांनीच करावं असं नाहीये. सपोज तुम्हाला काहीच आजार नाही आहे, पण इन फ्युचर तुम्हाला आजार होऊ नये, कारण ह्या काळात प्रत्येकाच्या शरीरातलं पित्त हे वाढलेलं असतं, म्हणजे प्रकोपित झालेलं असतं. प्रकोपित झालेलं पित्त हे योग्य मात्रेत म्हणजे योग्य पंचकर्म करून जर शरीराच्या बाहेर काढलं तर तुम्हाला त्याला आपण विरेचन ही संकल्प नाव दिलेलं आहे. आणि ते जर शरीराच्या बाहेर काढलं तर तुमचं शरीरातले वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष बॅलन्स राहतील आणि तुम्हाला पुढे होणारे आजार होणार नाही. म्हणजे आपण आपली इम्युनिटी वाढवण्याचा जो विषय बोलत असतो की आपली इम्युनिटी वाढावी, त्यामुळं आपण जर शरीरात जमा झालेलं विकृत पित्त आताच काढून टाकलंय तर आपल्या शरीरामध्ये नॉर्मल पित्त राहील. इन फ्युचरही आपल्याला कुठले आजार होणार नाही. आणि ज्यांना आजार झालेलेच आहे त्यांच्यासाठी तर हा एकदम अत्यंत महत्वाचं विरेचन आणि रक्तमोक्षण हे पंचकर्मातल्या प्रोसिजर्स असतात, त्या आपण करायला पाहिजे. पण ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत की ह्या वैद्यांच्या निगराणी अंतर्गतच व्हायला पाहिजे. म्हणून आपण ह्या दिनचर्याबद्दल जे काही बोललोय ते आपण अंमलात आणूया. आणि जर काही तुम्हाला काही ह्या रिलेटेड आजार असतील तर तुमच्या जवळच्या वैद्यांना भेटा आणि त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट घ्या. धन्यवाद.